काय आलो? अरे काय घेऊन येऊ? आणि माझं पोट भरला. अरे मग आता भरलं नंतर साठी. संध्याकाळचे 8-6 बघू शकता एवढा उशीर होतो. त्या उशीर झाल्यामुळे माझे ब्लॉग बनत नाही. काय झालं मसाल्याला? आईने मसाला दिला ना. नाही तो वास घेऊन बघायला लागला, मसाला खराब झाला काय? नाही नाही. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि मित्रांनो, आजचा ब्लॉग करतो आपण सकाळी सुरू. आणि सर्वांना शुभ सकाळ, व्हेरी गुड मॉर्निंग. आणि सकाळचा चहा नाश्ता वगैरे झालेला आहे छानपैकी. आणि मॅडम आमच्या त्यांचा आवरून ते त्यांच्या मिशनवरती निघून गेल्यात. आणि जय पण आज सकाळी सकाळी आज काय 5:30ला उठला होता. अरे एवढ्या रात्रीचं जाऊ नको, कोणतरी उचलून घेऊन जाईल. आता म्हणून तुझे मित्र आलते का सर्व? हा अरे सर्व बोलले होते, तीनच मित्र आले. तीनच आले. आणि तर बघा आज सकाळी आजपासून सुरुवात केली त्याने, सकाळी जाऊन जॉगिंग करायची. तर त्याचाही नाश्ता वगैरे झालेला आहे मित्रांनो, छानपैकी नाश्ता वगैरे झालेला आहे. आणि आरोग्याला आता फ्रेश होण्यासाठी तर आजचा पूर्ण दिवसाचा डेली रुटीन माझा, आणि मी काय काय करतो, मी कुठे कुठे जातो ते पण मी सांगणार आहे या ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग खरंच आजचा मजेदार ब्लॉग होणार आहे. ब्लॉग बघा, स्किप करू नका. तर चला भेटूया पुढे. अरे वा, बघू शकता मित्रांनो, पाणी गरम झालेलं आहे आपलं छानपैकी. आता आमचा तर नाश्ता झालेला आहे, फक्त आरव बाकी आहे. आणि बघू शकता सकाळी सकाळी मॅडमनी काय काय बनवलं तुम्हाला दाखवतो. बघू शकता कशी डाळ बनवून गेलेली आहे सकाळी, डाळ. आणि इकडे काय बघू शकता, अंड्याची भाजी. बघितलं, चपात्या, ह्याच्यामधल्या अर्ध्या चपात्या आम्ही खाल्ल्यात. आणि इकडे राईस. तर अशा प्रकारे मित्रांनो सकाळी उठून 6 वाजता उठून हे मॅडम सर्व गोष्टी आमच्या रेडी करतात. कारण की पूर्ण दिवसाचं आमचं टेन्शन खतम होतं. कारण की त्याच्यात आता चपात्या आहेत, तो टिफिनला घेऊन जाईल, आरव थोडीशी खाईल, आणि मग दिवसभर थोडासा राईस डाळ असं चालत राहील. तर चला छानपैकी त्याला वाढून देऊया. नाश्ता आमचा झालेला आहे, आणि पाणी टाकून घेऊया आणि तयार होऊया आंघोळ करून. तर मित्रांनो, आपली तयारी ऑलमोस्ट झालेली आहे, आंघोळ वगैरे छानपैकी झालेलं आहे. आता गेला आहे आरव आंघोळीला. आणि त्या अगोदर आपण करून घेऊया यांच्या शाळेच्या शर्टला मस्तपैकी प्रेस करून घेऊया. कारण की रात्री धुतलेत, तर कसं बिना प्रेसचे म्हणजे इस्त्री मारून जरा गेले की जरा टकाटक वाटते. जरा इस्त्री मारून घेऊया, त्याच्यानंतर आपणही रेडी होऊया, आपल्या शर्टाला मारून घेऊया, आणि मग निघूया आपण बाहेर. आणि ते कुठे जाणार आहोत हे तुम्हाला पुढे कळेल. तर चला. तर बघू शकता मित्रांनो, आपण आलो तर यांच्या ऑफिसमध्ये. आणि इकडे मीटिंग रूममध्ये बसलेले आहेत आपले मित्र. मी पण बसलो होतो, पण त्यांची पर्सनल मीटिंग आहे म्हणून जरा बाहेर आलो. तर त्यांची वाट बघूया, थोडा वेळ इथे बसूया, त्याच्यानंतर मग निघूया. तर बघू शकता मित्रांनो, हा दुसरा चहा आहे आपल्याला. आज काय चहावरती दिवस काढावा लागेल वाटतं. आणि हा आवराचा चहा. तर मित्रांनो, फायनली आता आपण पोचलो साईडवरती. आणि इकडे चालू आहे आमच्या मित्राचं काम, म्हणजे कटिंगचं काम सुरू आहे. आणि बराच वेळ अरिहंतमध्ये बसलो होतो. फायनली आता इकडे पोचलो आहे. आता बघूया इथून आपल्याला आणखी कुठं जायचं आहे. कारण की कसं, यांची कामं अशीच असतात, इकडे तिकडे फिरावं लागतात. आणि फिरल्याशिवाय कुठलं काम लवकर भेटत नाही. तर बघूया आता इथून कुठं जायचा प्लॅन आहे. तर इथलं काम संपल्यानंतर मग पुढे निघूया आपण. आणि तुम्ही ब्लॉग बघत राहा. या ब्लॉगमध्ये खरंच मजा येणार आहे, कारण की बऱ्याचशा जागेवरती आपण जाणार आहोत. आणि बऱ्याचशा जागेवरनं फिरून फायनली आपण घरी पोहोचणार आहोत. तर चला, दिवसाची कामं कशी असतात माझी हे तुम्हाला कळेलच आता. तर चला बघूया. नहीं नहीं हम कहाँ गए थे? 2-3 हातोडा मारा, टूट जाएगा. ना ना ऐसा नहीं टूटेगा। लो मेरी बात,
लीवर से काट, लीवर से मार दो पीछे बढ़िया पर, जैसे कटी तो अपने आप आई जाए साथ। एक बार भाग जाओ, आ जाए तब तो हाइड्रोमा लगवाओ, नहीं हाइड्रोमा नहीं उठा पाएंगे साइड से ज्यादा माल। तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे काम चालू आहे. आणि हे जे समोर दिसतं ना तुम्हाला, हे तोडून काढायचं आहे, लोखंड आहे आणि सर्व स्टील आपल्याला कटिंग करून घ्यायचं. आणि इकडे जेसीबी लावलेली आहे. इकडे बघू, बाप रे, डांबर डांबर आहे. आणि बघूया त्यानंतर असं बाहेर काढायचं. तर मित्रांनो, पूर्ण दिवसाचं काम संपल्यानंतर फायनली आता पोचलोय मी घरी. आणि आता वाजलेत बघा संध्याकाळचे 8:06. बघू शकता एवढा उशीर होतो. त्या उशीर झाल्यामुळे माझे ब्लॉग बनत नाही, कारण की मला यायला उशीर होतो, हे घरी पोचतात आणि मी राहतो बाहेर. मग ते ब्लॉग कसा बनवायचा, आणि यांना सांगितलं तर यांना ते बरोबर जमतं, पण थोडं म्हणून हे काय लक्ष देत नाहीत, मला लक्ष द्यावं लागतं. फायनली आत्ता 8 वाजता पोचलो आहे. आणि अक्षरशः आज दिवसभर असं समजा की जेवायला पण उशिरा टाईम भेटला मला, म्हणजे नाश्ताच केला असं समजा, आज जेवण पण नाही झालं. तर बऱ्याच ठिकाणी गेलो. इथनं आपण गेलो पहिलं शिलपाट्यावरनं पनवेल तिकडं काम होतं. म्हणजे अशा गोष्टी, अशा जागेवरती जावं लागतं. आणि फिरून मग फायनली घरी आलो की त्यांना सोडलं. त्यांच्यासोबत फिरावं लागतं, कारण की त्यांच्या कामाच्या कनेक्टमध्ये माझे काम असतात, म्हणजे मलाही काही ना काही कामं भेटतात, म्हणून मला त्यांच्यासोबत जरा फिरावं लागतं. फायनली आजचा दिवस गेलेला आहे. आता उद्या बघूया उद्याचा दौरा कुठे होईल ते आता मी दाखवेलच आता पूर्ण दिवसाचं, कारण की कसं पूर्ण दिवसाचा ब्लॉग जरा बघायला पण मजा येईल. आणि मॅडम आमच्या इकडे आलेल्या आहेत. आणि मॅडमने आल्याबरोबर आज काय खरं नाही मॅडमचं, आज डायरेक्ट जेवणावरतीच भेटल्यात. क्यों भाई? भूक लागली म्हटलं, त्याच्यामध्ये भाजी होती, खाऊन घ्या. मग आता जेवणार नाही तुम्ही लोक, स्वयंपाक नाही बनवणार, म्हणजे आताही जेवणार तुम्ही, नंतरही काय जाणार आहे ना. वा रे वा. आणि इकडे बघा, आता हे एक प्लेट याने खाल्लं, याने ओट्स घेऊन बसला, म्हणजे तुलाही नंतर भूक लागणार आहे ना. आणि हे किधर काय आहे? असं काहीतरी चटपटीत बनवणार आहे. अच्छा, चटपटीत ऐकून तुम्हाला काहीतरी कळलं, अशी दिमागमध्ये क्लिक झाला अशी. असं क्रिस्पी नाही बनवत तू. अच्छा, म्हणजे असं स्पायसेस, एकदम व्हेरी डिलिशियस. ओके. आमच्या घरात एकदम स्पेशल असतं. अच्छा. दम बिर्याणी नाही. तर मित्रांनो, इकडे चहा दिलेला आपल्याला, आणि आरवचा चहा इकडे पिऊन मागे बसला बघा. हे ते सांगितलं ते दे मम्मीला. तर या मित्रांनो, चहा पिण्यासाठी चहा पिऊन घ्या छानपैकी. काय रे? तंदुरी विंदुरी का हम नहीं रखते. तंदुरी चिकन, नॉर्मल चिकन. हां. असे स्पेशल वाले लेग पीस. आता खाल्लं ना, आता गपचीप एक बेसनाचा पोळा टाका नंतर आणि खाऊन झोपा. काय अरे काय घेऊन येऊ? माझं पोट भरला. अरे मग आता भरलं, नंतरसाठी हां. काय आणायचे आणा, तुम्हाला जसं पाहिजे तसं. नाही जसं पाहिजे तसं, म्हणजे आता याच्यानंतर काय खाणार नाहीत का तुम्ही लोक? डाळ भात एक ऑमलेट खावा, विषय आहे ना. टाका. म्हणजे उद्या पनीर, मस्त प्लॅन करू. ते पनीर घेऊन जाऊ का? हा, वाटलंच तर दुधाची पिशवी आणा, ते पनीर आणा. मग सकाळच्यासाठी मला भाजीचं टेन्शन जातं. ओके. पनीर भुर्जी बनवून टाकते. उद्या बुधवार आहे, उद्या मात्र प्रॉपर नॉनव्हेजचाच प्लॅन बनवूया. घेऊन येतो ना, अर्धा किलो सुक्क बनवून दे त्यांना. बरेच दिवस झाले चिकन नाही खाल्लं, 1 आठवडा चिकन नाही खाल्लं त्यांनी, है ना रे? 1 हफ्ता मेरे बच्चों ने चिकन खाया नाही, 1 हफ्ता. मध्ये असं कलर कसं चेंज करायचं ते नंतर सांगतो. बरं ना.
एक आठवडा मित्रांनो काय बरं आहे. आमच्या घरात चिकन मटन बनलं नाही एक आठवडा. तर येताना थोडंसं आणतो, थोडंसं सुक्क बनव, त्यात काय झालं, हा. आरात परत बनव, मसाला बिसाला जास्त करू नको. नो. आणि पनीर सकाळसाठी घेऊन येतो आणि दूध घेऊन येतो. हा, हिचं पोट भरला आता. तुझ्यासाठी नको आनंद तर तसा मस्त काय लेग पीस ते चिल्ली टाईप, चिली टाईप नाही, 65 टाईप. 65 टाईप पण नाही, एक असा लेगचा तंदुरी लेग पीस येतो. हा माहिती आहे, लावलेला आहे त्यानं. चिकन 65चा. चार घेऊन ये. ते थोडी खायचंय. आणि त्यानं थोडे ना पोट भरणार, अर्धा किलो घेऊन येतो ना चिकन, बरोबर. ते 4 पीसनं पोट भरेल का? अरे वा डमरू शेठ. ठीक आहे, मग जाऊ बाहेर. तरी बघतो. तर चला मित्रांनो, काल पनीर आणलं होतं आपण, 2 पॅकेट आणले होते. कुठल्या कंपनीचे होते? गोकुळ. हां, त्यातलं एक पण मलाई पनीर जरा खराब होतं त्यामधलं. मी ठेवलं ते सकाळी रिटर्न करायचं होतं, पण ते मी बाहेर निघून गेलो, ते तसंच राहिलं. तेही रिटर्न करायचं, तेही रिटर्न करूया. पनीर नका करू डायरेक्ट ना, हे नाही करा. नाही दुसरं रिफंड घ्या. रिफंड नाही, दुसरं मला दुसरंच. अरे रिफंडच नाही. मी तेच म्हणजे बरं झालं बघा, पण काय अजूक सुधारले नाहीत लोक. तर चला वापस करून घेऊन येऊया. सुधारणारे नाही. बघू, देऊन टाकू जरा. पॅकेट मध्ये असून खराब. काय बोलला? अभ्यास झाला याचा अभ्यास बाकी आहे ना. एकच क्वेश्चन नाही, तू करत नाही. हे बघा, मोबाईल आणला त्याचा बनवून, काल जो खराब झाला होता, आणि आणल्याबरोबर चालू झाला, अभ्यासाला ठेवला बाजूला. हा, दिसत नाही माझा अभ्यास. अच्छा, म्हणजे तू काय असं का झोपीत लिहितो का? आम्ही झोपल्यावर अभ्यास करतो का? रिव्हिजन आता घेतलं मी त्याचं. काय रिव्हिजन घेतलं तर? आता त्याने पाठांतर ओरल घेतली मी त्याची. अरे मी आलो तेव्हापासून तू तर किचन मध्ये जाऊन पाठांतर कधी घेतलं तर? विचारांना आता इथंच तो. अरे कधी याचं पाठांतर घेतलं मम्मीनं? ओरल कधी घेतलं? पप्पा मी एक घेतलं होता गोकुळला ट्रॅव्हल, तो बोलतो रोडवे, आणि ते हायवे रोडवे सेमच असते. हायवे आला वरचं रोडवे आलं, आता हा चालतं सेमच असतं त्याच्यावर काय ना, पण चालते मग? तिकडे लिहिलं का? हा ठीक आहे. ए चल, तू अभ्यास कर. अरे, अब- wrong बोलतो मला. हा, अभ्यास कर. हे बघ, बघ. तर इकडे बघू शकता मित्रांनो, किचन मध्ये आज बनतंय आपल्या घरी चिकन. सिंपल चिकन. अच्छा, सिंपल चिकन. कारण की आपल्याला काय हेवी झालेला आहे नाश्ता, आणि हलकं फुलकंच खाऊया आज. आणि छानपैकी इकडे बॉईल करून घेतलेलं आहे चिकन. आणि इकडे ठेचा कसला आहे? परत बनव बोलले ना. अच्छा, मग लाल चटणीचा ठेचा बनवला का? हिरव्या? हिरव्या अरे मग तिखट नाही होईल का जास्त? थोडं टाकायचं. तर छानपैकी तेल घातलंय मॅम. तेल टाकले, मस्त पॅन गरम झालंय. आता हा, हलकच जास्त. खायचं म्हणलं, फक्त परत बनवणार आहे, कारण वरण आहे अच्छा, आणि तोंडी लावायला फक्त. ठीक आहे बनव. म्हणून उगा मी म्हणलं बनवणारच नाही, ऑमलेट बनवू एक, पण तुम्ही बोलले चल बनव. ठीक आहे, चल. असंच उगं तर सुकतं. भात पण इकडे झालेला आहे मित्रांनो आपला. थोडा आहे सकाळचा, थोडा टाकला. हां. आणि सगळे भात खाणार आहेत असं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये सिंपल चिकन म्हणल्यावर हे अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची. हा, काय झालं मसाल्याला? आईने मसाला दिला ना. नाही, तू वास घेऊन बघायला लागला, मसाला खराब झाला काय? नाही मग म्हणजे असं ना. ते स्मेल का घेतो, ते जास्त हेवी आहे का तिखट आहे ते समजतं. अच्छा, जास्त तिखट नको टाकू, कमी टाक. मग हा टाकते अगदी पोळी, ठीक आहे. हा स्किप करते. तुम्ही चिकन मसाला आणला नाही, जास्त तिखट नको. मटन मसाला आणला नाही ना. सगळं झाल्यावर नाही सांगायचं, जातानाच सांगायचं ना काय काय पाहिजे, काय काय नाही. ठीक आहे, तरी असंही छान बनतं. आपण असंच बनवू आज, सुक्क एकदम सिंपल पद्धतीने. जास्त काय नसतं मित्रांनो. फक्त तोंडी लावण्यासाठी बनवायचं. हा मसाला पूर्ण हिरवा होता का नाही? बघा कसा लाल केला, दिसतं का? बघू शकता आज अशा प्रकारे. आज काय नाही, पहिलेच पेस्ट बनवून घेतली होती. आलं आपलं
अरे परत सुक्क आणि सिंपल चिकन रेडी. आता याला एक वाफ देऊ आणि खायला घेऊ. बघू शकता मित्रांनो, आज झटपट झालीवालं चिकन तयार झालेलं आहे आमच्या घरामध्ये. हा. आणि हे खूप टेस्टी लागणार आहे. त्याला होऊ देऊया थोडस फ्राय आणि तोपर्यंत आपण बाकी आवरून घेऊया. कुछ पाणी वाणी नाही जाएगा आज. थोडं टाक हो टाकू. ठीक आहे थोडं टाक. आहे ना. बघू शकता भात 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 भात. आज काय राईस पार्टी आहे का काय? या बरी आज राईस आज फक्त राईस राईस खायचा. बस खाली खाली बस. ए बस रे और बस. हड्डीचे पीस आणले. हा सगळ्याला हड्डीचे पीस अशी देणार. अशी खुशी होते ना याला. अरे तर ए बा माझ्या हिस्सेचं पण यालाच टाकतो. डाळ घ्या डाळ घ्या. डाळ घ्या थोडी जरूरत थोडी. नाही. नाही नाही थोडी थोडी. रस्स्याची पण जरूरत आहे फक्त पिसा टाका. खाऊ दे मी ऍडजस्ट करेन. आज काय नाही मित्रांनो, फक्त राईस आहे ना. फक्त आज दोनच पीस. महाग झालं चिकन. चिकन महाग झाल्यामुळे 2-2 पीस फक्त बस. यार एक हफ्त्याच्या नंतर खातोय. बोटी फ्राय आणला. तर मित्रांनो बघू शकता, आज भात आणि चिकनच आहे, दुसरं काय नाही. नाही मी खाल्लं. कधीतरी आपण कधीतरी. ए माझ्यातले एवढं नको मला पीस. हे घे, तुम्हाला दोघाला वाटून देतो. ठीक आहे. मनी फॉलोज ना ब्रदर, मनी फॉलोज. भात बरं. असं कसं वाटून द्यायला लागलो म्हणजे माझ्या पद्धतीने टाकणार ना. वा रे वा. वाटो. एकच भेटणार. बस का, एक पीस तुला एक पीस तुला. जाने दे भाई, भात जाने दे आज. आज भातच खाऊया. तर या मित्रांनो जेवायला आज राईसच आहे, कारण की आज संध्याकाळी नाश्ता झाल्यामुळं माझाही नाश्ता संध्याकाळी झाला आणि मॅडमचा पण तर तुम्ही बघितलाच असेल, सगळ्या घरवाल्यांचा नाश्ता हेवी झालेला आहे. म्हणून आज राइस पे काम होएगा हमारे घर में. खाओ का खाओ और ओनली फॉर्मॅलिटी. त्याचं टाक ना. कसं होतं आजचं जेवण? ठीकठाक होतं. जास्त खाऊन पिऊन बैमान. कोण बैमान आहे खाऊन पिऊन? आज लवकर झोपणार आहेस ना तू पण? का? थोडं थांबून. अच्छा, काल मोबाईल नव्हता ना तुझा म्हणून तू लवकर झोपणार. थांबून म्हणजे तसं नाही. हा, आज मोबाईल नाही आहे ना, तर आज लवकर झोपणार नाहीस तो तू. झोपणार आज, मी नाही झोपणार. सकाळी उठून कैसे भी नाम रखते हैं कहीं का. कैसे भी नाम की रखते, वजह से कैसे भी नाम रखते हैं म्हणजे. एंड में आके मोबाइल पे ही नाम आता है. अच्छा मग लवकर. अरे हा ना, अशीच बनवणार भाजी. हे थोडं अलग फ्लेवर व्हायला आ, ठीकठाक झालं नसेच बनवत जा. हा. भात घे रे थोडा. तर बघू शकता मित्रांनो, आजची भाजी छान झाली होती, कारण की ती जरा वेगळ्या पद्धतीने बनवली होती. सगळा मसाला बनवून घेतला होता आहे ना. कशा कशाचा मसाला बनवून घेतला होता पहिला? हा, कॉन्टेंटसाठी मिरची ठेचून दाखवले ना तुम्हाला. अच्छा, मिरची, कोथमीर, अद्रक लसूण पेस्ट. अद्रक लसूण पेस्ट त्याचा ग्राइंडरमध्ये बनवून घेतलं. बस तेवढंच टाकलं आणि उकळून घेतलं चिकन आणि वरतून लाल मसाला टाकला बस. आंबे कोळी. अच्छा, तर बघू शकता अशा पद्धतीने बनवलं, सोप्या पद्धतीने छान भाजी झाली होती, सगळ्यांना आवडली. आणि आज भात आणि चिकन असा बेत होता मित्रांनो. तर छानपैकी आपलं जेवण झालेलं आहे आणि आता या ब्लॉगला इथेच थांबूया. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.